टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद भैया पाटील आपल्यासोबत आहेत। विनोद भैया, कदाचित GR तुम्ही वाचला देखील असेल, काय नेमकं या GR मध्ये म्हटलेलं आहे? सर्वप्रथम मुंबईमध्ये जे काही लोकांना सुविधा झाली, आम्हालाही झाले आंदोलनकर्ते म्हणून आणि मुंबईच्या जनतेला झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि कोणी या सुविधा मनात ठेवू नये आणि मराठा समाजाबद्दल कोणी मत बनवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो। आपण जो प्रश्न मला GRच्या संदर्भात विचारला, त्या संदर्भात माझं स्पष्टपणे एका ओळीत आहे की तो याला GR कसा म्हणावा हा प्रश्न आहे। आणि नेमकं काय आहे हा विषय असा आहे की एखादी गोष्ट अशा पद्धतीने करण्यात यावी याचे माहितीपत्रक ह्या कागदामध्ये आहे। सुरुवातीला माझ्या गावाचा उल्लेख करण्यात आला, देवगिरी दौलताबाद, त्या किल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आणि सांगण्यात आला की आपली संस्कृती काय। आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये ज्यावेळेस हैदराबाद गॅजेट संदर्भात सांगण्यात आलं, हैदराबाद ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये आला, महाराष्ट्रात आला, 16 सप्टेंबरला आला, त्यानंतर एक हैदराबाद पॅक्ट त्या ठिकाणी करण्यात आला। त्या हैदराबाद पॅक्टमध्ये सांगण्यात आलं की निजामची संपत्तीला ब्लू बुकचं संरक्षण राहील व इतर सुविधा लागतील त्या लागू व्हाव्या अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती आणि निजामची संपत्ती शासनाने जप्त करावी। पण प्रश्न असा आहे की आज कागद मी बघितला, मी विखे पाटील साहेबांना तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो, विखे पाटील साहेबांनी मला समजावून सांगावा, ही माहिती पुस्तिकाच्या व्यतिरिक्त हा कायदा आहे का, हा ऑर्डिनन्स आहे का? याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जलद गतीने सर्टिफिकेट द्यावे, ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्या पुराव्यासंदर्भात वंशावळी जोडून सर्व स्थानिकांनी निर्णय घ्यावा। हा निर्णय पहिले नव्हता का? याला सोप्या भाषेमध्ये गृह चौकशी अहवाल म्हणतात। जो गृह चौकशी अहवाल 1967 पूर्वी एखादा कामगार असेल, भूमिहीन व्यक्ती असेल, ज्याच्याकडे जमीन नसेल, अशाला गृह चौकशी अहवालामार्फत सादर करून अधिकारी त्यावर निर्णय घेऊन सर्टिफिकेट दिला जातो। मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही। यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही। ह्या परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जलद गतीने कारवाई करण्यात यावी व या सर्व गोष्टी विचाराधीन आहे हे स्टेटमेंट आम्ही सातत्याने ऐकतो। तर मी तुमच्या वतीने राज्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांना प्रश्न विचारतो की त्यांनी पुढं आलं पाहिजे, आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे ह्या निर्णयाचा आम्हाला फायदा कसा होईल। आणि मी माझ्या मराठा बांधवांना खात्रीलायक सांगतो की कोणीही स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांशी वाद करू नका, कुठल्याही प्रकारे तुम्हाला नवीन सर्टिफिकेट इश्यू करा असा याच्यात उल्लेख नाही। याचा अर्थ असा होत नाही आपल्याला ह्या GRमध्ये किंवा ह्या कागदामध्ये नवीन कोणाला सर्टिफिकेट देण्यात येईल याबाबत स्पष्टता नाही। त्यामुळे कोणीही खाली वाद करू नका। विखे पाटील साहेबांनी पुढं आलं पाहिजे, विखे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की नेमकं काय घडलं। म्हणजे विचाराधीन आहे, जलद गतीने करा, म्हणजे याचा अर्थ हा लागू झालेला नाही, काय म्हणायचे नाही? हा निर्णयच झालेला नाही। लागू कोणती गोष्ट होती की निर्णय झाला, सरसकट मराठा समाज, कुणबी मराठा कुणबी याची नोंद घेऊन यांना प्रमाणपत्र वितरित करा असं काही नाही। ज्यांच्याकडे जुने पुरावे आहे त्यांना ते लागू होतं। हा कायदा जुना आहे, जुना कायदा नव्याने लिहून दिलेला आहे, याच या कागदाचा एवढाच अर्थ। गेल्या वेळीसुद्धा वाशीवरती गुलाल घेतला, आजही गुलाल घेतला। ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलाकडे पोहोचलं त्यावेळेस जरांगे पाटलांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। म्हणजे एकूणच हा जो GR आहे त्या GRवरती तुम्ही समाधानी आहात का? काय वाटतं तुम्हाला, समाजाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला आहे का? नाही, मुळेच मार्गी लागलेला नाही आहे। जरांगे पाटील यांनी चांगलं आंदोलन उभं केलं, त्यांनी योगदान दिलं, त्यांनी आमरण उपोषण केलं, त्या गोष्टीबद्दल त्यांचा सन्मान मला आणि समाजाला राहील। परंतु प्रश्न तुम्ही जो मला विचारला समाधान, मी कसं समाधान व्यक्त करू? आजही मला काकासाहेब शिंदे यांनी जे पहिलं आत्मदहन केलं मराठा समाजाला, कायगाव टोका, मला ती नदी दिसली जिथे माझा भाऊ उडी मारून ज्यांनी बलिदान दिलं, शेकडो लोक मला दिसतात, त्यांच्या कुटुंबातले सदस्य इथं आलेले, ते आज लोकांकडे मोलमजुरी करतात, त्यांना आम्ही श्रद्धांजली नाही देऊ शकलो, आज आम्ही काहीच घेऊ शकलो नाही। या कागदाचा उपयोग आम्हाला झालेला नाही। विखे पाटील साहेबांनी पुढे येऊन आम्हाला समजून सांगावं या कायद्याचा काय अर्थ आहे। पण विखे पाटलांच्या समोरच जरांगे पाटलांनी जो GR आहे तो संपूर्ण वाचलेला आहे, त्यानंतरच उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेला, कसं पाहते? माझ्याकडे जो कागद आलेला आहे त्या कागदामध्ये कुठल्याही प्रकारे ज्यांच्याकडे नोंदी नाही, ज्यांच्याकडे पुरावे नाही अशांना सर्टिफिकेट द्या याचा उल्लेख नाही। त्यामुळे ज्यांच्याकडे होते त्यांना मिळणार होते ते मिळत आहे। माझ्या गावामध्ये दौलताबाद वंजरवाडीमध्ये 20 वर्षापासून कोंबडी सर्टिफिकेट आहे आमच्या भावंडांकडे, लोकांकडे, तर त्याच्यात काय
आज या निर्णयाचा काही फायदा झाला का तर कुठलाही फायदा झालेला नाही. एकीकडे तुम्ही रस्त्यावर न्यायालयीन लढाई लढतात, जरांगे पाटील रस्त्यावरची लढाई लढतात. पण आजचा जो जी आर आहे तो केवळ म्हणजे फसवणूक झाली असं म्हणता येईल काय नाही. हे बघा, मी ओबीसी नेत्यांचे स्टेटमेंट पाहतोय. मी त्यांना सांगतो कृपया कोर्टात जाऊ नका, खरं हा निर्णयच नाही आहे. कोर्ट कदाचित त्यांना एंटरटेन देखील करणार नाही. कुठलाही निर्णय झाला नाही आणि यापुढे ताकदीने न्यायालयीन लढाई समाजासाठी मी लढेल आणि समाजाला मी घेऊन देईल. मी हा शब्द याच्यासाठी वापरतो. ज्यावेळेस मी लढलो 3 नोकर भरत्या मी केला. 6,000पेक्षा अधिक तरुण आज शासकीय सेवेत आहे. ॲडमिशन्स पोरांना भेटले. आरक्षण रद्द झालं, सुपरन्युमरी सरकारच्या मागे लागून करून घेतली. ते 6,000 लोक आज नोकरीत आहेत. या जी आरने एकालाही मिळणार नाही आहे. हा जी आरच नाही तर समाजाने कोणाच्या भरोश्यावर राहायचं. त्यामुळे जो खुल्या प्रवर्गात राहिलेला मराठा समाज आहे त्याच्यासाठी मी ताकदीने लढेल. म्हणजे आजचा जो जी आर होता तो तुम्हाला कदापि मान्य नाही? मान्य म्हणजे जी आरच नाही, हा कायदाच नाही आहे. वकील सांगतील तुम्हाला. विचारा एखाद्या विधितज्ञाला, तुमच्या चॅनलने विचारणा केली पाहिजे. विधितज्ञाला पाचारण करा आणि त्यांना विचारा या अर्ज कसा करायचा, या परिपत्रक घेऊन अर्ज कसा करायचा एवढा प्रश्न विचारा आणि असेल तर मला सांगा, मी अर्ज करेन. या जी आरमुळे समाजाचा काही फायदा होईल का काय? प्रश्नच नाही. फायदा होण्याचं काही कारण नाही. ही माहिती पुस्तिका आहे की अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट भेटू शकतं, व्हॅलिडिटी होऊ शकते. माहिती पुस्तिका आहे, हा निर्णय नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे लागू झालेलं नाही? नाही 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 कुठल्याही प्रकारे लागू काही संबंध नाही. तर आपण पाहतोय की हे होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद भैया पाटील. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लागू झालेलं नाही. केवळ ही माहिती पुस्तकच होती, त्यामुळं हा बनाव होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.